हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अळूच्या पानाची रेसिपी बघणार आहोत। अळूची पानं म्हटलं की बऱ्याच पद्धतीने केली जातात, त्याची भाजीसुद्धा केली जाते, अळूचं फतफतं पण केलं जातं आणि ते तळून पण खाल्ले जातात किंवा वड्या केल्या जातात। असं बऱ्याच प्रकारे अळू आपण खात असतो। पण जर अगदी आता ह्या सगळ्या गोष्टी सोडून अगदी साधी सोपी जर पद्धत बघायची असेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे घेतलेलं आहे आपण मिश्र पीठ घेतलेलं आहे, जसं की 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 1-2 चमचे जे आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। आता इथे 2 चमचे मी इथे गव्हाचं पीठ वापरलं आणि त्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ असं प्रमाण ठेवलेलं आहे। त्यामध्ये हळद टाकायची आणि जो आपण नेहमी हिरवी मिरचीचा मसाला करत असतो, ज्यामध्ये मिरची, थोडंसं जे जिरं आणि लसूण ह्याचा आपण मसाला करतो, त्याचं प्रमाण असं काही सांगितलेलं नाही। तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं ह्यापासून आपण छान अशी जे बनवून घेतलेला तो मसाला वापरायचा आणि चवीनुसार मीठ। आता इथे तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता, ऑप्शन दोन्ही तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे जर तुम्हाला आता हे जे आपण करतो रेसिपी जर ती तुम्हाला तळून खायची असेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, कारण त्याने ती कुरकुरीत होते। आणि जर असंच जर खायचं असेल खूप अशी नरम आणि जी अशी उकड आपण करतो ना, म्हणजे उकडून करतो, जर तसंच खायचं असेल तर तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालेल। आता याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बॅटर खूप असं पातळ नको, आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे। जसं आपण भजी वगैरे करण्यासाठी जसं बॅटर घट्ट असतं त्याच पद्धतीनं ठेवायचं आहे, जेणेकरून ते पानाला जेव्हा आपण लावतो तेव्हा ते व्यवस्थित बसतं। त्यामुळे पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं की जेणेकरून आपल्याला पीठ पातळ होईल आणि अजून पीठ वाढवावं लागेल यासाठी। आता इथे पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि जी वरची ती देठं असतात ना, तीसुद्धा काढून टाकायची आणि मग ती फेकून न देता आपण त्याचीसुद्धा भाजी करू शकतो। त्यामुळे तीसुद्धा व्यवस्थित साफ करून आपण त्याची भाजी करू शकतो। त्यामुळे ती तशीच बाजूला काढून ठेवायची आणि पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। आता ह्याला आपण जे बॅटर केले ते लावून घेऊया। आता इथे आपण एक पान घेतलेलं आहे, जर हे थोडंसं कडक असेल जेणेकरून आपल्याला त्याची वडी करता येणार नाही, त्यामुळे हे थोडंसं काढून टाकायचं, त्यामुळे पान नरम होऊन जातं। आणि इथे चम्मचने बॅटर घ्यायचं, त्याच्यावरती टाकायचं आणि हाताने असं पसरवून घ्यायचं। तर ना हे आता आपण खालच्या पानाला व्यवस्थित असं पीठ लावून घेतलं। आता त्याच्यावरती एक असं पान टाकायचं आणि ह्यालासुद्धा पीठ लावून घ्यायचं। आता हे करताना ना तुम्ही 3 पान किंवा 4 पान असं तुमच्याकडे पानाच्या प्रमाणे तुम्ही करू शकता। जर तुम्हाला खूप जाड असं एकच हवं असेल तर तुम्ही एकच करू शकता आणि तुम्हाला 2-2 पानांचं असे वेगवेगळ्या वड्या करायच्या असतील ज्या खूप नाजूक आणि पातळ दिसतं तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता। तर इथे मी 2च पान लावून घेतलेली आहेत, तर ह्या पानाला सुद्धा पीठ व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। आता याची आपण व्यवस्थित अशी घडी घालायची, म्हणजे रोल बनवून घ्यायचा ह्या पद्धतीने। आणि आता इथे आपण रोल बनवून घेतला, त्यामुळे बेसन पीठ आत असल्यामुळे खूप जास्त अशी आपल्याला त्याला चिटकवत बसण्याची गरज लागत नाही। पण तुम्हाला जर वरून हवं असेल बेसन पीठ, म्हणजे जे आपण मिश्रण केलं ते लावायचं असेल तर तुम्ही अजून लावू शकता, पण लावायचं नसेल किंवा तशीच आपल्याला वडी ठेवायची असेल वरतून पानाची तर तसंचसुद्धा तुम्ही ठेवू शकता। त्यामुळे अशी मी इथं थोडं थोडं बेसन लावून घेतलेलं आहे। तर हे आता एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण उकडतो तेव्हा ते चाळणीला चिटकत नाही। त्यामुळे आधीच तेल लावून घ्यायचं।
आता याच पद्धतीने मी दुसऱ्या पानाला सुद्धा हे मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता असंच दुसऱ्या पानाला सुद्धा लावून घ्यायचं। तर इथे असं ह्याला सुद्धा लावून घेतलेलं आहे मिश्रण। तर छान असा रोल करायचा, जसं आपण पहिल्यांदा बघितलं तसं। ह्याला सुद्धा आपण व्यवस्थित मिश्रण लावून घेतलं। आता चाळणीत ठेवून देऊया। आता इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, ती चाळणी आपण ह्याच्यावरती ठेवूया आणि खूप जास्त मोठं भांडं असेल तर रिंग ठेवून त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा स्टीमरमध्ये वाफवून घेऊ शकता। आणि चाळणी ठेवली। आता त्याच्यावरती 5 ते 10 मिनिटं ह्याला झाकून छान असं शिजवून घेऊया। आता इथे आपण 5 ते 10 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेतलेलं आहे, पण ते काढण्याच्या आधी आपण त्याला एकदा चेक करूया की आतपर्यंत व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे की नाही, कारण जर चाकूला बघितलं आपण तर त्याला थोडंही पीठ लागलेलं नाही, त्यामुळे व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे। ते एकूण 10 मिनिटं इथे मी शिजवून घेतलेलं आहे लो गॅसवरती। तर आता हे थंड करून आपण काढून घेऊया। तर इथे आपण ही वडी काढून घेतलेली आहे। जर तुम्हाला हवी असेल तुम्ही अशीच खाऊ शकता। ह्याला ना आळूची फळं असं म्हणतात। तर ह्याला आपण कट करून घेऊया। त्यामुळे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, कारण आपण ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि तळून सुद्धा खाऊ शकता। त्यामुळे खूप अशी प्रोसेस जेव्हा आपण वडी करतो त्यापेक्षा असं छान साध्या सोप्या पद्धतीने केलं की छान अशी वडीसुद्धा पडते। त्यामुळे तुम्हाला इथे मी कट करून दाखवते, तुम्ही बघू शकता। छान अशा छोट्या छोट्या आकारामध्ये मस्त वड्या झालेल्या आहेत। कमी मेहनत झटकीपट आपण करू शकतो। आणि कधी कधी काय होतं की एखाद्या रेसिपीची प्रोसेस मोठी असली की ती करू म्हणून ती वस्तू खराब होऊन जाते, पण आपल्याला ती काही करायला जमत नाही, कारण हे साहित्य आणा ते साहित्य तोपर्यंत आपण जे करायचं असतं ते मात्र खराब होऊन जातं। खराब नाही, पण ते सुकून तरी जातं। त्यामुळे काही तर असेल आपल्या घरी तर रेसिपी साधी सोपी असेल तर पटकन आपण करून खाऊ शकतो। तर तयार झाल्या आपल्या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या आळूच्या वड्या किंवा आळूची फळं। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा। व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि रेसिपी तयार करताना जर तुम्हाला काही प्रश्न पडला तर नक्की विचारा कमेंट करून। तर असंच व्हिडिओ एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल। तोपर्यंत बाय।